माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपण विविध उपाय करत असतो, पण सेवा देखील करायला हवी. दर शुक्रवारी कशी सेवा करावी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हाला जीवनातील सर्व सुखसुविधा मिळवत अशा वेळी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. पूजेसोबतच असे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रातही सांगण्यात आले आहेत. त्याचे पालन केल्यास व्यक्तीला जीवनात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लक्ष्मीची कृपा असते, तेव्हा त्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. अष्टलक्ष्मीची पूजा कशी करावी ते आपण बघणार आहोत. अष्टलक्ष्मी म्हणजे संपूर्ण लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की रात्रीचे वेळ लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी शुभ मानले जाते. शुक्रवारी रात्री 9 ते 10च्या सुमारास देवी लक्ष्मीची पूजा करावी. सर्वप्रथम पूजेसाठी स्वच्छ कपडे परिधान करावे. नंतर पूजा स्थळावर गुलाबी रंगाचे कापड पसरवावे आणि त्यावर श्रीयंत्र किंवा गुप्तलक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा चित्र असेल तर ते ठेवायचं आहे. नंतर माता लक्ष्मीसमोर 8 तुपाचे दिवे तुम्ही पंत्या घेऊ शकता. नंतर श्रीयंत्राला तिलक करायचा आहे. अष्टलक्ष्मीच्या मूर्ती असेल, फोटो असेल त्याला सुद्धा तुम्हाला गंध लावायचा आहे. माता लक्ष्मीला लाल जास्वंदाची फुलं वाहायची आहेत. त्या लाल फुलांनी सजवायचं आहे. नैवेद्यासाठी तुम्ही खीर बनवायची आहे. ऐं ह्रीं श्री अष्टलक्ष्मीये ह्रीं सिद्धये मम गृहे अगच्छागच्छ नमः स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे. शेवटी देवीची आरती करायची आहे. 8ही दिवे घराच्या 8 दिशांना लावावेत. गुप्तलक्ष्मीला अष्टलक्ष्मी असे म्हणतात. असे मानले जाते की जो कोणी शुक्रवारी गुप्तलक्ष्मी म्हणजेच अष्टलक्ष्मीची पूजा करतो त्याच्या घराचा खजिना नेहमीच संपत्तीने भरलेला असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची पूजा केवळ घरात धन आणि पिके वाढवण्यासाठी केली जात नाही, तर सुखसमृद्धी आणि सौभाग्य सुनिश्चित करण्यासाठी देखील तिची पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती देखील नष्ट होतात. ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक निश्चित उपाय सांगितले आहे, ज्याच्या मदतीने लक्ष्मी घरात सदैव वास करते. या उपायांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करावे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही शंख वापरा. हिंदू धर्मात घराच्या मंदिरात शंख ठेवणे खूप शुभ मानले जाते. वास्तविक शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. त्यामुळे पूजेच्या ठिकाणी नेहमी शंख ठेवा. यासाठी दक्षिणावर्ती आणि मध्यवर्ती शंख हे शुभ मानले जातात. त्याची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. त्यामुळे पूजेच्या ठिकाणी शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि त्या घरात धनसंचय होतो. 4 बाजू असलेला दिवा लावा. बघा, तुम्ही तुपाचा चौमुखी दिवा लावू शकता. त्यामध्ये तुम्ही केसर, लवंग घालायला विसरायचं नाही. ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी मंदिरात 4 बाजू असलेला दिवा म्हणजेच चौमुखी दिवा लावावा. हे पूजेमध्ये अत्यंत शुभ मानले जाते. दिवा लावल्याने कधीही पैसा वाया जात नाही असा समज आपल्याकडे आहे. भगवान विष्णूंची मूर्ती, ज्या घरात विष्णूंची मूर्ती असेल त्या घरात कधीही आर्थिक संकट येत नाही. खरे तर आई लक्ष्मी, माता लक्ष्मी आणि विष्णू एकत्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची मूर्ती मंदिरात ठेवावी. माता लक्ष्मी आणि विष्णू चा एक फोटोसुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याची रोज तुम्ही पूजा करू शकता. असे केल्याने कधीही धनाची कमतरता भासणार नाही. कमळाच्या फुलांचा वापर. धनाची देवी माता लक्ष्मी यांना कमळाचे फूल खूप आवडते. पूजेच्या वेळी ते त्यांना अवश्य अर्पण करा. ते नसेल तर तुम्ही कमलगट्ट्याची माळसुद्धा श्रीयंत्रावर अर्पण करू शकता. यामुळे व्यवसायात आर्थिक लाभ होईल. याशिवाय एखाद्या क्षेत्रात व्यक्तीचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्यातून सावरण्यास मदत होते. हळदी कुंकू. शुक्रवारी संध्याकाळी दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला कुंकू आणि हळद मिसळून स्वस्तिक आवर्जून काढावे. देवी लक्ष्मीला स्वस्तिकाचे शुभचिंतन आवडते. स्वस्तिक सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देतं. या उपायांमुळे आर्थिक स्थिती सुधारते. ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला जातो त्या घरात देवी लक्ष्मी सदैव वास करते. त्या घरात नेहमी सुखसमृद्धी आणि वैभव असतं. कुटुंबातील सदस्यांना कधीही आर्थिक संकटासारखी समस्या येत नाहीत, कारण वडीलधाराच्या आशीर्वादाने वाईट आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. दर शुक्रवारी विश्वासाने माता लक्ष्मीची सांगितल्याप्रमाणे पूजा केली तर तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. अष्टलक्ष्मी, फक्त अष्टलक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी तर माता लक्ष्मीचे म्हणजे 8 रूपांची आपण पूजा केली जाते. सगळ्यात म्हणजे बघा, त्यामध्ये धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी
आदिलक्ष्मी, सगळ्यात आधी आपण आदिलक्ष्मीबद्दल बोलू. आदिलक्ष्मी म्हणजे ही लक्ष्मीचं मूळ रूप आहे, जी सर्व प्रकारच्या समृद्धीला सुरुवात करते. धनलक्ष्मी म्हणजे भौतिक संपत्ती आणि पैशाची देवी आहे. तिला आपण धनलक्ष्मी असं म्हणतो. त्याचबरोबर अन्न आणि शेतीची लक्ष्मी म्हणजे धान्यलक्ष्मी. धान्यलक्ष्मी ही अन्न आणि धान्याची लक्ष्मी आहे, जी आपल्याला समृद्धी, शांती प्रदान करते. त्याचबरोबर गजलक्ष्मी म्हणजे गजलक्ष्मी ही जमिनीच्या सुपिकतेसाठीची देवी आहे. त्याचबरोबर संतानलक्ष्मी, संतानलक्ष्मी ही कुटुंबाची देवी आहे. त्याचबरोबर वीरलक्ष्मी म्हणजे वीरलक्ष्मी ही धैर्य आणि शूरतेचं प्रतीक आहे. विद्यालक्ष्मी ही ज्ञान आणि शिक्षण याची देवी आहे. बघा, विजयलक्ष्मी, विजयलक्ष्मी म्हणजे काय, तर ही यश आणि विजयाची देवी आहे. तर अशा ह्या 8 लक्ष्मी आहेत, की ज्यांची आपल्याला पूजा करायची आहे. फक्त पैसाच मिळावा म्हणजे सगळं मिळतं असं नाही. त्याबरोबर यश, सुख, समृद्धी, आरोग्य, धनधान्य सगळं मिळायला हवं. त्या दिवशी त्यासाठी आपल्याला शुक्रवारची पूजा करणे गरजेचे आहे. फक्त उपाय करून चालत नाही, तर सेवा ह्या आपल्याला कराव्याच लागतात. त्यासाठी आपल्याला दर शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे आवर्जून अष्टलक्ष्मीची पूजा तुम्ही नक्की करा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. व्हिडिओची माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जय श्रीराम, जय माता लक्ष्मी.